मंडळी नमस्कार. सर्वांना संक्रांतीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. मंडळी, मी अविनाश कुलकर्णी माझ्या आपली उपासना पद्धती या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करतो. एकादशीच्या दिवशी संक्रांत आली आहे, त्यामुळे म्हणजेच एकादशी या तिथीला संक्रांत आल्यामुळे अनेक लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. नेमका सण कधी करायचा, उपवास करायचा का नाही करायचा, असे अनेक प्रकारचे संभ्रम, नैवेद्य कुठला द्यायचा, तर हे संभ्रम या ठिकाणी आपण त्याचा खुलासा करणार आहोत. तर बघा, संक्रांत जरी एकादशीच्या दिवशी आलेली आहे तरीही आपल्याला तिळगुळ खाता येणार आहे. आपल्याला भगवंताला नैवेद्य देखील दाखवता येणार आहे. कारण देवांना उपवास नसतो, मात्र ज्यांना उपवास आहे त्या व्यक्तीने भगवंताला नैवेद्य दाखवून त्याचा नुसता वास जरी घेतला तरीही प्रसाद भक्षण करण्याचे पुण्य त्याला प्राप्त होणार आहे. संक्रांतीच्या दिवशी श्राद्ध आले असेल तर ते नेहमीप्रमाणे करावे. उपवास नसणारे ब्राह्मण भोजनासाठी बोलवावेत. उपवास जर असेल तर त्या ठिकाणी त्यांना फलाहार द्यावा. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी संक्रांत आणि एकादशी हा खुलासा बघितला. मंडळी, पुन्हा भेटू, तोपर्यंत शुभम भवतु. श्रीकृष्णार्पणमस्तु.